एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे विमान वायू यातायात जी संपूर्ण संस्था असते त्याला ATC असं म्हणतात. एअर ट्रॅफिक कंट्रोल. जितकीही विमानं स्टार्ट होतात ते लँडिंग पर्यंत कुणा ना कुणाच्या एका संस्थेच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. ती जे पूर्ण वेळ ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्याला ATC म्हणतात. ATC काय करतं की तुम्ही एअरक्राफ्टने किती काय लेवलला उडायला हवं, किती हाईट हवी, म्हणजे बाकीच्या ट्रॅफिकपासूनही ते वेगळे राहतील, पण त्याच्यामुळे त्यांचा स्पीड कमी होणार नाही किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये काही बाधा येणार नाही. जर का पायलटला कुठल्याही एअरक्राफ्टला कसलीही इमर्जन्सी असेल, काही वेगळं सांगायचं असेल, तर त्याच्यामध्येही ATC असिस्ट करते. नॅव्हिगेशनमध्ये म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत आपण जे रस्ता सांगतो, तो GPS गुगल आपल्याला रेग्युलर गाडी चालवताना मदत करते. तसंही रेडारच्या माध्यमाने ATC एअरक्राफ्टना रस्ता दाखवते, असं आपण अगदी सोप्या शब्दात म्हणू. फक्त आपण जसं अगदी सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर जसं रस्त्यावरचा ट्रॅफिक कंट्रोल केला जातो तसंच ATC हवेतला ट्रॅफिक कंट्रोल करते, फक्त विमानं थांबू शकत नाही. त्याच्यामुळे सारखं विमानांना कुठेतरी एक डायरेक्शन द्यावी लागते, दिशा द्यावी लागते किंवा वेगळी हाईट द्यावी लागते किंवा त्यांना काही अजून आमच्या काही SOPs असतात, काही ठरलेल्या गोष्टी असतात त्या त्यांना सांगाव्या लागतात. त्यामुळे विमान चालू झाल्यापासून किंवा किंबहुना विमान चालू व्हायच्या सुद्धा आधीपासून विमान हे ATCच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं पूर्ण स्विच ऑफ होईपर्यंत.